मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 6वा दिवस। जालन्यातील अंतराबंदी सराटी मनोज जरांगेंचे उपोषण सुरू आहे। सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसागणिक खालावत आहे, पण बुधवारी जरांगे यांची तब्येत खालावली, त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली। मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे। सरकार आता जरांगेच्या उपोषणात मध्यस्थी करणार की जरांगे पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करणार हे पाहावं लागेल। मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं की सरकारच्या उरावर बसून अंमलबजावणी घेणार आणि तसं नाही झालं तर उपोषण करत मुंबईत घुसणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे। मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती दिवसागणिक खालावत आहे, त्यामुळे बुधवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला। 14 फेब्रुवारीला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी मान्यता देण्यात आली। त्यामुळे आता 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासंबंधित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन पार पडले। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं बेमुदत उपोषण यावेळी सुरूच आहे। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर। जिल्ह्याची कार्यकर्ती, सामाजिक कार्यकर्ती खड्ड्यात बसून आम्ही आंदोलन केलेलं आहे। 4-5 जणींनी 6 तास आम्ही बसलो होतो तिथं। तर आज आमच्या मनोज दादाला जर काही झालं तर आम्हाला असा मावळा कधीच होणे नाहीये। त्यासाठी सर्व माता भगिनींनी, सर्व बांधवांनी एकाजुटीने उठावं आणि मुंबईला चालावं आणि दादाची प्रकृती कशी चांगली होईल हे अगोदर बघावं। आरक्षण तर आपल्याला मिळणारच आहे, त्यांच्या बापाकडून घेऊ आपण, पण मनोज दादाला बळ देण्यासाठी सगळ्यांनी एकाजुटीने उठावं आणि मुंबईला बांगड्याचा आयर यांना घेऊन जायचंय। हे मराठ्याचे आहेत का नाहीत हेच कळा नाही। जय जिजाऊ, जय शिवाय। तुम्हाला काय तुमचं नियोजन ठरलेलं आहे की दादांची तब्येत पाहून तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही काय करावं जेणेकरून सरकार हलेल? आता आम्ही तर दादाला म्हणजे दादाची राय घेतल्याशिवाय आम्ही पुढे काही करू शकत आलेली आहे। काल जेव्हा भाऊला नेझल ब्लिडिंग झालं तेव्हा मी अक्षरशः म्हणजे खूप गळून गेले आणि ते लागलीच मी गाडी करून आले। तर म्हणजे जेव्हा ब्रेन हेमरेजची लक्षणे असतात तेव्हा नेझल ब्लिडिंग हे होऊ शकते आणि याच्यामध्ये कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो, याच्यामध्ये हायपोग्लायसेमिया होऊ शकतो, पोटात अन्न तर नाही पण पाणी सुद्धा नाही, हायपोकॅल्शिमिया होऊ शकतो, कॅल्शियमची पातळी पूर्ण लो होऊन जाते, याच्यानंतर बीपी कमी होऊ शकतो आणि बीपी कमी मध्ये केव्हाही जीवाला धोका होऊ शकतो। याच्यामध्ये बार्डिकार्डिया होऊ शकतो, ट्रॅकिकार्डिया होऊ शकतो आणि हे झाल्यानंतर आपण नंतर काहीच करू शकत नाही। आपल्याला जवळपास छत्रपती शंभूराजाच्या नंतर जर तिसरा